भाऊ जुगल बूम सेट करतात बोला रोल भाऊ काय सांगणार नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. तुमच्याकडे काय चर्चा याची मला माहिती नाही. माझं काल रात्री दादा भुसेंशी बोलणं झालं. आमचं आज बसायचं ठरलेलं आहे आणि चर्चा होईल आमची. भुजबळ साहेब आहेत, संदीप भुजबळ आहेत, त्यांचे दोघे आहेत मंत्री आहेत, त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू, बोलू आणि त्याच्यावर निर्णय होईल. परस्पर त्यांनी काही निर्णय केला असेल तर मला माहीत नाही. पण काल शिवसेनेचे दादा भुसे यांचा मला फोन होता. आपल्यासमोरच विकास सांगितलं, आपल्यासमोरच फोन आलेला होता आणि मी सांगितलं की आपण एकत्रित बसू. आल्यावर नाशिकला मी आता दुपारी नाशिकला 4-5 वाजता आणि त्यानंतर हा निर्णय होईल. आता परस्पर तुम्हाला काय माहिती आहे मला माहीत नाही. कोण एकत्र लढणार आहे, कोण एकत्र लढणार नाही. पण आम्ही सांगितलेलं की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे. आम्हाला वरसूनही आदेश आहेत. त्यामुळे आम्ही त्या परिस्थितीमध्ये आहोत. भाजपकडून दखल घेतली जात नाही म्हणून शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले आहे आणि ती युती जवळपास निश्चित मानली जाते नाशिकमध्ये. असं असेल तर मग मला काही हरकत नाही आहे आणि एकटे लढू. पण तुम्ही जर परस्पर सांगत असाल की बाबा असं कळतंय, सूत्र म्हणतंय, कारण मी स्वतः दादा भुसेंची काल रात्री बोललो. परवा डीसीएम साहेब, शिंदे साहेब, देवेंद्रजी यांची चर्चा झाली. मी त्या ठिकाणी होतो. दादा भुसे आम्ही चौघं त्या ठिकाणी होतो. त्यावर चर्चाही झाली, बोलणंही झालं. जागा वाटपावर थोडंसं आकड्यावर आमचं थोडंसं मागे पुढे चाललेलं आहे. पण काल दादा भुसेंचा संध्याकाळी रात्री फोन आला. त्यावेळेला तो आपल्यासमोर झालेला होता. आम्ही सांगितलं की उद्या मी नाशिकला जातोय, त्या ठिकाणी मी बसू आणि त्यानंतर निर्णय होईल. जळगावचं काय झालं? जळगावचा राष्ट्रवादीचा निर्णय काय झाला? अजित पवारला सोबत घेणार आहात का? आता मी जळगावात चाललेलो आहे. गुलाबभाऊ बसलेले आहेत, मंगेश दादा बसले आहेत, राजूबाबा बसले आहेत, त्यांचे लोक बसले आहेत. आता मी तिथेच चाललो आहे. एक 10-15 मिनिटांमध्ये मी त्या ठिकाणी पोहोचेल आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी बोलणी करू. तिघे मी बोलतोय वेगवेगळे. पण मला असं वाटतं की जर सायदेवर आकडा असेल तर राष्ट्रवादीला आमची कालच सांगितलं की राष्ट्रवादीला आता परत घेतलं तर संख्या आमची खूप कमी होते. त्यामुळे आता त्यांची मागणी किती जागांची आहे, काय त्यामुळे मी तपासून बघतो. पण मी कालच रात्री आपल्या समोरच जळगावमध्ये आलेलं पदवीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की आज सगळ्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला मिळतील. मागणी किती जागांची? आपली मागणी आम्ही बोलली आणि ते तुम्हाला कसं सांगू कोणाची मागणी काय म्हणून. जागा वाटपाचा फॉर्म्युला जागा वाटपाचा परत नाशिकला गेलो, धुळ्याला गेलो, नगरला गेलो की माझं येणं होणार नाही. आज आम्ही आकडा फायनल करू. भाऊ एबी फॉर्मचं वाटप होईल का आज? एबी फॉर्मचं वाटप होईल का आज उद्यामध्ये आपल्या पक्षाकडून? उमेदवार जाहीर होतील का आज? भाजपाचे आधी युतीचं बोलणं होईल, त्यावर जागांचा तोडगा निघाला की मगच होता. नाही तर आम्ही आयबी फॉर्म देऊन टाकू सगळ्यांना आणि मग ही जागा का तो मागे घे, हा मागे घे, असं करता येणार नाही. एकदा आम्ही जागेचा आकडाच फायनल करू. त्यानंतर नावं कुठे कुठे कोणत्या प्रभागात कोण लढायचं, कुठल्या प्रभागात कोणती जागा घ्यायची यावर निश्चित रात्रीपर्यंत उशिरापर्यंत आणि मग आम्ही एबी फॉर्म देऊ. घराणेशाही राहणार का? हो अदानी कुटुंबाने घराणेशाही राहणार का? कोणाची घराणेशाही? म्हणजे एका भाजपाचा एक धोरण आहे, एक व्यक्ती एक पक्षामध्ये एकच तिकीट, पण अनेक जण इच्छुक आहेत. नाही, अनेक जण विषयाने मी सांगितलं जे कॅपेबल असतील, निवडण्याची क्षमता असेल तर त्याकडे दिलं जाईल आणि त्या घराणेशाहीलाच द्यावं, घरातल्या लोकांना द्यावं असं कुठे आमच्याकडे निकष नियम नाही. भाऊ बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अदानी कुटुंब जे आहे एकाच व्यासपीठावर आहे. अदानींच्या हस्ते शरद पवारांच्या ठिकाणी बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे. ठीक आहे, तर काय सांग, काय अडचण काय त्याच्यामध्ये? मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला आहेत का पक्षाचं, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना. मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत. अनेक ठिकाणी ती मोठी इन्व्हेस्टमेंट करतात. हजारो कोटीची रोजगार निर्माण होतोय. मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहीत नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल, ते असतील, शरद साहेब असतील, अडचण काय नाही भाऊ. अजित पवार पण त्या ठिकाणी काही दिवसापासून चर्चा आहे की अदानी जे आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ते रोजच तुम्ही चर्चा करता, तुमच्या माध्यमातून मला कळतंय ते दोघं एकत्र बसतायत. ठीक आहे ना, काय होत असेल त्यांना शुभेच्छा आमच्या. भाऊ बारामती मधल्या कामांचे नाही का ठाण्यातल्या लोकांनी कौतुक केलं आहे. अजित पवारांनी म्हटलंय की ठाण्याकडे पण मुख्यमंत्री पद होतं, मग त्या ठिकाणी कामं का झाले नाही? आता हा त्यांचा आता पक्षामध्ये आम्ही वेगळे लढतोय. त्यामुळे ठोवळी टीकाचे पण निवेदन होईल, आरोप प्रत्यारोप होतील. आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे वाटत आता आम्ही जर सगळ्या 100% ठिकाणी एकत्रित लढत नाही. काही ठिकाणी ते जर वेगळे लढत असतील आमच्या विरोधात ठाण्यामध्ये तर ते येऊन बोलतील ना, ते आरोप करतील, काय करतात ते करून द्या. त्याचं उत्तर शिंदेसाहेब देतील. पण ठाण्यामध्ये नमो 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 मोदी आणि नमो ठाणे असे बॅनर लागलेले आहेत ठाण्यामध्ये. त्या बॅनरांची एक चर्चा सुरू झालेली आहे. आता काय करायचं मग आता होऊ द्या चर्चा झाली तर तुम्ही प्रत्येक विषयात तिथे बोर्ड का लागलं, तिथे हे बोर्ड का लागलं असं मला उत्तर कसं देता येईल? मला असं वाटतं की जे जे सोयीचं असेल ते बोर्ड लागतील.
पण आमच्यात एवढं ठरलं की अक्षर म्हणजे आपसामध्ये भांडू नका, पण टोकाची भूमिका घेऊ नका. हे आमच्या महायुतीचं धोरण ठरलेलं आहे. जिथे काही अपरिहार्य कारणामुळे युती झालीच नाही त्या ठिकाणी मैत्री पुढे लढता येईल. पण ही लढत असताना फार टोकाचे आरोप करू नका, कारण आम्हाला राज्यामध्ये पुन्हा 4 वर्ष एकत्रित काम करायचं आहे. हो, जळगावमध्ये सुद्धा भाजपमध्ये मोठा हे बघायला मिळतो आपल्याला. जर तिकीट नाही मिळालं तर भाजपमध्ये आता आहे बघा, तिकीट आता 75 आहे, जागा 75 आहेत. त्यातल्या काही युतीनंतर आम्हाला काय सुटतील त्या येतील, म्हणजे काय येतील 55 येतील, 60 येतील, 50 येतील. पण जे जागा त्यांना मिळणार नाही तिकीट, ते कार्यकर्ते आहेत, त्याचा थोडा काय राहणार त्यांच्या मनामध्ये, त्यांना वाईट वाटणार आहे. सगळ्या ठिकाणीच आहे का, फक्त जळगावला आहे का? तुम्ही बघता, तुमचे सगळं तुम्ही दाखवतात काय काय चाललेलं सगळं राज्यभरामध्ये. कोणी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसतंय, कोणी दिले रात्रभर झोपून बसतंय, चाललेलं आहे, आंदोलन करतायत. मला वाटतं तिकीटं कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. आता आमच्याकडे तिथे 1000च्या वर लोकांनी अर्ज काय करणार, त्याला सगळ्यांना समजावं लागेल. आणि मला खात्री अपेक्षा आहे की आम्ही एकदा बोलल्यानंतर समजल्यानंतर सगळे कार्यकर्ते पुन्हा लगेच झडून घेऊन कामाला लागतील. मुंबई हे आपण प्रत्येक वेळी बघितलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी 207 जागांवर एकमत झालं आहे. भाजप 128 जागा आणि शिवसेना शिंदेगड 79 जागा लढणार आहे. काय माहिती आहे तुमच्यापर्यंत? माझ्याकडे काहीच माहिती नाही. माझ्याकडे इतके कामं इकडचे की मला बाहेर तोड करायला, बघायला, कान द्यायला, डोळे बघायला जागाच नाही माझ्याकडे. त्यामुळे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेकर स्वतः तिकडे बघतायत. आणि मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं. कारण आपण बघता ज्या गतीनं आता मुंबई पुढे चाललेलं आहे, डेव्हलपमेंट होतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कामं होत आहेत, ब्रिज होत आहेत, भुयारी मार्ग होत आहेत, मेट्रो होत आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये निश्चित मुंबईकर आम्हालाच कौल देतील, महायुतीलाच कौल देतील कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की वरिष्ठ नेते जे आहेत तेच त्या ठिकाणी लक्ष घालतात.